नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकरजी आपलं सहर्ष स्वागत करतो. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण प्रक्रिया सहकारी संस्था अर्थव्याख्या व वैशिष्ट्ये अभ्यासली आहेत. सोबतच प्रक्रिया सहकारी संस्था कार्ये ही देखील आपण अभ्यासली आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये सहकारी प्रक्रिया उद्योग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रक्रिया सहकारी उद्योग अंतर्गत सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या आणि किंवा दुग्ध सहकारी संस्था यांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. साधारणपणे भारतामध्ये प्रक्रिया सहकारी संस्था स्थापन होण्यामध्ये विविध टप्प्यांमध्ये आपल्याला या सहकारी संस्थांचा इतिहास सांगता येईल. शेतमालावरती प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालात रूपांतर करण्याच्या किंवा करणाऱ्या सहकार तत्वावर कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकारी प्रक्रिया संस्था असे म्हणतात. उदाहरणार्थ ऊसापासून साखर बनवणं, दुधापासून देखील दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करणं, अशा वेगवेगळ्या प्रकारे किंवा तेलबिया की ज्या माध्यमातून खाद्यतेल निर्मिती करणं, अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रक्रिया करणारे जे काही उद्योग आहेत ते आपण भारतामध्ये स्थापन झालेले लक्षात घेतली आहेत. शेतमालावरती जर प्रक्रिया केली तर शेतीमधील उत्पादन वाढेल, शेतमालाला चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळेल, शेतमालाची मोठ्या प्रमाणावरती मागणी वाढेल आणि त्या अनुषंगाने शेतकरी सभासदांना चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पादनाची हमी देता येऊ शकेल. सोबतच ग्राहक वर्गालाही आपल्या मागणीप्रमाणे मालाची गुणवत्ता मिळेल, ग्राहकांना देखील रास्त दरामध्ये वस्तू किंवा मालाचा त्या ठिकाणी पुरवठा केला जाऊ शकेल. या अनुषंगाने सभासद शेतकरी व ग्राहक यांना दोघांनाही समाधान देण्याच्या दृष्टिकोनातून या प्रक्रिया सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहेत. हे आपण अभ्यासलेलं आहे. या प्रक्रिया सहकारी संस्थांचा जर आपण इतिहास बघितला तर साधारण भारतात सन 1917मध्ये म्हैसूर राज्यात पहिली कापूस पेरणी संस्था ही स्थापन केली गेली. त्यानंतर सन 1921मध्ये गुजरात राज्यात याच प्रकारची कापूस बिंदणी स्थापन केली गेली आणि त्यानंतर 1951मध्ये भारतातील पहिली सूतगिरणी ही त्या ठिकाणी स्थापन झाली. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे या प्रक्रिया सहकारी संस्थांची स्थापना केली गेली आणि आज तागायत या प्रक्रिया संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. या प्रक्रिया उद्योगातील पहिला जर आपण अभ्यास केला की सहकारी साखर कारखाने, सहकारी साखर कारखान्यांची पार्श्वभूमी, सहकारी साखर कारखाने कशा पद्धतीने देशामध्ये विकसित होत गेले याबाबत आपल्याला माहिती जाणून घेणं गरजेचं असणार आहे. मग या सहकारी साखर कारखान्यांचा विकास, त्याची असलेली पार्श्वभूमी ही आपल्याला अभ्यासायची आहे. हे अभ्यासत असताना सहकारी साखर कारखाना की देशातील पहिला सहकारी साखर कारखाना हा आंध्र प्रदेशामध्ये स्थापन केला गेला साधारणतः 1933मध्ये. आणि या साखर कारखान्याची उत्पादन क्षमता प्रतिदिन होती 75 टन किंवा 75 टन ऊस प्रतिदिन गाळप या कारखान्याच्या माध्यमातून केलं गेलं होतं. आणि हा कारखाना आजही चांगल्या स्थितीमध्ये आहे. तर या सहकारी तत्वावरती स्थापन झालेल्या सहकारी साखर कारखान्यांची जी पार्श्वभूमी आहे ती आपल्याला बारकाईने अभ्यासायची आहे. किती असणार आहे पुढील प्रमाणे.
सहकारी साखर कारखाना की जो सहकार तत्वाने स्थापन करण्यात आलेला आहे, तर या सहकारी साखर कारखान्यांची जी पार्श्वभूमी आहे ती आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत. की साधारणपणे सहकारी साखर उद्योग हा प्रक्रिया उद्योगातील एक महत्त्वाचा सहकारी प्रक्रिया उद्योग असून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती मदत केली आहे, असं आपल्या या ठिकाणी लक्षात घ्यायचे. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना राव बहादूर स्वर्गीय श्री सी व्ही एस नरसिंह राजू यांनी सन 1933मध्ये आंध्र प्रदेशातील इटिकोपक्का येथे स्थापन केला. त्यावेळी त्याची गाळप क्षमता 75 टन ऊस प्रतिदिन एवढी होती. हा कारखाना आजही आपण चांगल्या स्थितीमध्ये आहे, या बघू शकता. महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे सन 1951मध्ये पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आला. आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे उभारलेला हा कारखाना असून भारतातील 316 कारखान्यांपैकी 122 सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. या सहकारी प्रक्रिया उद्योगाचे भागधारक सभासद हे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी असतात. तसेच प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांनाही सभासदत्व दिले जाते. भांडवल उभारणीमध्ये राज्य सरकारचा सहभाग असतो. या उद्योगामध्ये ऊस प्रक्रिया करून साखरेची निर्मिती केली जाते. साखर उत्पादनाबरोबरच साखर कारखान्यांनी उपउत्पादन निर्मिती प्रकल्प देखील सुरू केलेले आहेत. कारखान्यांकडनं उपप्रकल्पांना देखील चांगल्या प्रकारे उत्पादित करण्याचा नियोजन व्यवस्थापन त्या ठिकाणी आखून ठेवलेलं आहे. उदाहरणार्थ मळी प्रकल्प असेल, गॅस अल्कोहोल निर्मिती असेल, सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल इंधन निर्मिती, पेपर पार्टिकल बोर्ड इत्यादी. ज्या ठिकाणी ऊसापासून साखर निर्माण करण्याच्या सोयी नसतात त्या ठिकाणी ऊसावर प्रक्रिया करून गूळ तयार केला जातो. गुळाला सुद्धा चांगली मागणी असून त्यामुळे सहकारी पद्धतीने गूळ तयार करण्यात उद्योग हाती घेतलेला आहे. आणि सहकारी साखर कारखान्यांचा मुख्य उद्देश सहकारी तत्वावर ऊसापासून साखर तयार करणं व उपोत्पादनासाठी कार्यशाळा स्थापन करणं आणि शेतकऱ्यांचा आर्थिक हित जोपासणं, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणं हा असो. सहकारी साखर कारखान्यांचे व्यवस्थापन हे संचालक मंडळाद्वारे लोकशाही पद्धतीने केले जाते. साखर कारखान्यांना शासन भागभांडवलाच्या स्वरूपामध्ये भांडवल पुरविते. औद्योगिक आर्थिक विकास महामंडळ योजनेच्या खर्चाच्या 60% दीर्घ मुदतीचे कर्ज देखील या कारखान्यांना दिले जाते. केंद्र व राज्य सरकार 50% आणि 50% अशा प्रमाणामध्ये समप्रमाणात केंद्र राज्य सरकार या कारखान्यांना कर्ज त्या ठिकाणी देतात आणि कर्जाला हमी देण्याची देखील जबाबदारी केंद्र राज्य सरकार दोघांकडूनही घेतली जाते. महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त सहकारी कारखाने आहेत आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जास्तीचा ऊस पिकवून त्यावरती कारखान्यांच्या माध्यमातून त्यावरती प्रक्रिया करून त्या माध्यमातून साखर असेल, गूळ असेल, अल्कोहोल निर्मिती, इथेनॉल निर्मिती, वीज निर्मिती, कागद निर्मिती आणि इवन मळी प्रकल्प अशा वेगवेगळ्या उपउत्पादनांची यामध्ये निर्मिती केली जाते. आणि महाराष्ट्र राज्य जर बघितलं तर सहकार क्षेत्राने या कारखान्यांच्या माध्यमातून निश्चितच साखर उत्पादनामध्ये विकास घडवून आणण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. ग्रामीण भागाचा जो विकास आहे तो घडवून आणण्यामध्ये साखर कारखाने निश्चितच आपली जबाबदारी, आपली भूमिका महत्त्वपूर्ण अशी बजावत आहेत. ग्रामीण भागातील आपल्या कार्यक्षेत्राचा विकास व्हावा, आर्थिक सामाजिक विकास घडून यावा यासाठी देखील कारखान्यांकडनं मोठ्या प्रमाणावरती सामाजिक कार्य त्या ठिकाणी हाती घेतले जातात की ज्यामध्ये वीज असतील, पाणी असेल, रस्ते असतील, आरोग्याच्या, शिक्षणाच्या ज्या सुविधा असतील या देखील पुरवण्याचं काम या सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून घेतलं जातं. सहकारी साखर कारखाने हे विशेषतः त्या ठिकाणी ग्रामीण भागातील सामाजिक जीवन हे त्या ठिकाणी विकसित होईल या हेतूने कार्यरत असतात. सोबतच या कारखान्यांच्या माध्यमातून बेरोजगारीचा जो काय प्रश्न आहे तो देखील सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्माण करण्याचं काम या सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून केला जातो. तर अशा या साखर कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला समजलं असेल की साखर कारखान्याची जी
उत्पादन क्षमता आहे किंवा साखरेची वाढती मागणी आहे, देशातच नव्हे तर परदेशातही असलेली मागणी यांचा विचार करता मोठ्या प्रमाणावरती साखर कारखाने ऊसाचं गाळप करून साखर निर्मिती आणि इतरही उत्पादनांची निर्मिती यामध्ये मोठ्या प्रमाणावरती करताना दिसतात. तर अशा पद्धतीने या साखर कारखान्यांची आपण थोडक्यात प्रक्रिया उद्योगांतर्गत आपण सहकारी सूतगिरण्या यांचाही अभ्यास या ठिकाणी करतो आहोत. सहकारी सूतगिरण्यांचे ज्या काय चित्रीकरण तुम्ही बघितलं असेल की ज्या माध्यमातून कापसावरती कशाप्रकारे प्रक्रिया केली जाते आणि कशाप्रकारे कापडामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं, की ज्यामध्ये वापरण्यात येणारी यंत्रसामग्री ही देखील आपण या ठिकाणी अभ्यासली असेल, बघितली असेल. तर या सहकारी सूतगिरण्यांच्या बाबतीत देखील आपल्याला थोडीशी माहिती अभ्यासायची आहे. कापूस या नगदी पिकावर प्रक्रिया करून कापडाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या सूताचे उत्पादन करणारी सहकारी प्रक्रिया संस्था म्हणजे सहकारी सूतगिरणी होय. सहकारी सूतगिरणी सहकारी प्रक्रिया संस्थांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. सहकारी चळवळीमध्ये साखर कारखान्यांनी इतकेच त्यांचे स्थान देखील महत्त्वाचे मानले गेलेले आहे. भारतामध्ये पहिली सूतगिरणी सन 1951मध्ये सुरू झाली. नियोजन काळात सूतगिरण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू या कापूस उत्पादन करणाऱ्या राज्यात प्रामुख्याने सहकारी सूतगिरण्या स्थापन करण्यात आल्या. शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या कापसाचे पिंजण करणे, कापसाच्या गासड्या बांधणे, बांधलेल्या गासड्यांचे सूत तयार करणे, ते सूत कापड गिरण्यांना विकणे इत्यादी कार्य सूतगिरण्या करीत असतात. त्याशिवाय कापसाच्या सरकीपासून खाद्यतेल आणि पेंड तयार करण्याचा उद्योगही सहकार क्षेत्रात चालतो. सुतापासून तयार केलेल्या कापडाची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाचा अनेक प्रकारच्या कापडाची निर्मिती करण्यात वरचा क्रमांक आहे. मलमल आणि प्रिंट असलेले कापड भारतात प्राचीन काळापासून तयार केले जाते. त्यासाठी लागणारा कापूस हा शेतीमधून उत्पादित होतो. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची स्थापना करण्यावर भर दिला गेला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरकारने देशातील हातमाग व यंत्रसामग्रीवरील कापड उत्पादनाला उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले, की ज्यामुळे ग्रामीण भागातील असंख्य विणकरांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होऊ शकले. कापूस उत्पादकांना हमीभाव मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने 1972 साली कापूस खरेदीच्या संदर्भात कापूस एकाधिकार खरेदी योजना सुरू केली. सरकीपासून तेल काढण्याचे कारखाने सुरू करण्यात आले. भारतातून परदेशात कापडाची निर्यात केली जाते, की ज्यामुळे
भारताच्या निर्यात व्यापारात कापड उद्योग हा सर्वोच्च स्थानी गेलेला आहे असं आपण समजू शकता. भारतामध्ये पहिली सूतगिरणी आंध्र प्रदेशमध्ये विणकरांनी स्थापन केली आहे. कापूस उत्पादकांनी स्थापन केलेल्या सूतगिरण्या तसेच जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था आपल्या सभासदांसाठी स्वतःचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी विणकरांनी एकत्र येऊन सूतगिरण्या स्थापन केल्या. महाराष्ट्रामध्ये गेल्या 50 वर्षात सहकारी सूतगिरण्यांनी उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. महाराष्ट्रात मार्च 2018 अखेर सूतगिरण्यांची संख्या 116 असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ ही शिखर संस्था नागपूर येथे स्थापन केली आहे. तर अशा या कापूस उत्पादनाची प्रक्रिया की ज्याला सहकारी सूतगिरणी अंतर्गत प्रक्रिया केल्या जातात की ज्या माध्यमातून कापूस हा देखील महत्त्वाचा घटक शेतमाल म्हणून मानला गेलेला आहे. कापसावरती प्रक्रिया करून देशातच किंवा विदेशातही मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या या कापसाला की ज्यापासून बनवलेल्या उपउत्पादनांना मोठ्या प्रमाणावरती मागणी निर्माण झालेली आहे. साधारणपणे भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाचा अनेक प्रकारच्या कापडाची निर्मिती करण्याचा वरचा नंबर आहे. भारत हा देश कापडासोबतच त्या ठिकाणी मलमल आणि प्रिंट असलेले कापड त्या ठिकाणी प्राचीन काळापासून तयार करत आलेला आहे. त्यासाठी लागणारा कापूस हा शेतीमधून उत्पादित होतो. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी कापसावर प्रक्रिया करणाऱ्या ज्या उद्योगांची स्थापना करण्यावर भर दिला गेला आणि म्हणून भारतामध्ये या सूतगिरण्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचं योग्य जो परतावा आहे तो या कापूस पिकाच्या माध्यमातून दिला जाऊ लागलेला आहे. तर या सूतगिरणीच्या माध्यमातून देखील शेतकरी सभासदांना तसेच बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती उत्पादन करण्याच्या हेतूने या सूतगिरण्या स्थापन झालेल्या आहेत. सूतगिरण्यांच्या माध्यमातून देखील देशाचा एक त्या ठिकाणी आर्थिक आणि सामाजिक विकास घडून येण्यामध्ये खूप मोठा हातभार लागलेला आहे. सोबतच बेरोजगारीचा प्रश्न किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यामध्ये आणि आर्थिक सामाजिक विकास घडवून आणण्यामध्ये देखील या सूतगिरण्यांचा हातभार हा मोलाचा मानला गेलेला आहे. तर अशा पद्धतीने या थोडक्यात या सहकारी सूतगिरण्यांची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. साधारणपणे महाराष्ट्र राज्य किंवा गुजरात राज्य तामिळनाडू या प्रमुख राज्यांमध्ये सहकारी सूतगिरण्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि त्या आज तागायत चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत की ज्या माध्यमातून देशाला या निर्यातक्षम उत्पादन निर्माण करण्याच्या हेतूने या ठिकाणी सर्व मालाचा पुरवठा किंवा माल उत्पादित करण्याचं काम या राज्यांमध्ये केलं जातं की ज्याची देशात आणि देशाबाहेरही मोठ्या प्रमाणावरती मागणी निर्माण झालेली आहे. तर अशा या सहकारी सूतगिरण्या थोडक्यात आपण अभ्यासलेल्या आहेत. यानंतर आपण अभ्यासतो आहोत की सहकारी दुग्ध व्यवसाय. सहकारी दुग्ध व्यवसाय की ज्या अंतर्गत आपल्याला दुग्ध सहकारी संस्था या संस्थांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तो पुढील प्रमाणे असेल. दुग्ध उत्पादक सहकारी संस्था या ग्रामीण भागात स्थापन होतात. दूध व्यवसायाशी निगडीत गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या इत्यादींमुळे दुग्ध निर्मिती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केली जाते. दुधापासून पेढे, चीज, तूप, लोणी, दही, श्रीखंड इत्यादी पदार्थ तयार केले जातात. याशिवाय शेण, लेंड्यांमुळे खत निर्मिती देखील केली जाते. काही दूध उत्पादक संघ दुधाची पावडर तयार करतात. गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यात सहकारी तत्वावर पहिला जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ स्थापन करण्यात आलेला आहे. देशामध्ये राज्य पातळीवरती 22 दूध संघ स्थापन झाले असून अमूल या दूध संघाचे प्रमुख वर्गीस कुरियन यांच्या सहकार्याने सन 1965 नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची त्यालाच NDDB या नावाने ओळखलं जातं की ज्याची स्थापना करण्यात आली. या बोर्डामार्फत दुधाचा महापूर योजना दुधाची महापूर योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात दूध महापूर योजनेस चांगले यश मिळाले असून दुग्ध उत्पादन हा शेतीला पूरक व्यवसाय आहे आणि दुधाचे संकलन, शीतकरण
आणि विक्रीचे उपक्रमही हाती मोठ्या प्रमाणावरती घेतले गेलेले आहेत. सभासदांना दुधाच्या गुणवत्तेच्या आधारे किंमत दिली जाते. सभासदांनी पुरवलेल्या दुधाच्या किमतीच्या प्रमाणात नफ्याचे वाटप करण्यात येते. साधारणतः मार्च 2018 अखेर महाराष्ट्रामध्ये 12,690 प्राथमिक दूध पुरवठा संस्था आणि 63 मध्यवर्ती दूध पुरवठा संघ अस्तित्वात होते. महाराष्ट्र राज्य पातळीवर मुंबई येथे महाराष्ट्र राज्य दुग्ध सहकारी महासंघ, की ज्यालाच महानंद डेअरी म्हणून ओळखलं जातं, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पातळीवर मुंबई येथे महाराष्ट्र राज्य दुग्ध सहकारी महासंघ स्थापन करण्यात आलेला आहे. शासन व दुग्ध सहकारी संस्था यांच्यात समन्वय साधण्याचं कार्य या दुग्ध सहकारी संस्था करतात. साधारणपणे भारताने शेती क्षेत्रातील हरित क्रांतीप्रमाणे दुग्ध व्यवसायात देखील धवल क्रांती केलेली आहे. महाराष्ट्रात सहकारी संस्थांकडून जवळपास 85% दुधाचे संकलन केले जाते. दुधाचे उत्पादन वाढवून प्रक्रिया करण्यासाठी दूध महापूर योजना शासनाने अंमलात आणलेली आहे. दुधावर प्रक्रिया करून प्रक्रिया केलेल्या मालाची विक्री करण्याचे कार्य दुग्ध विकास सहकारी संस्था करतात. सभासदांनी संस्थेची एकनिष्ठ राहून आपले विक्रीयोग्य दूध सर्व संस्थेत पुरवावे अशी अपेक्षा असते. शेतकरी सभासदांसाठी या संस्था दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देखील करतात. त्यांना लागणारा चारा व सरकी पेंड, पशुखाद्य अल्प दरात पुरवितात. महाराष्ट्र शासनाने गो पैदास कार्यक्रम राबविला असून धवल क्रांतीविषयक धोरण देखील जाहीर केलेलं आहे. दुग्ध व्यवसाय हा शेती व्यवसायाला पूरक असून ग्रामीण भागात अनेक लोकांना रोजगार प्राप्त करून देण्याचं महत्त्वाचं काम या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि हा व्यवसाय शेतीशी निगडीत असल्याकारणाने निश्चितच शेतीवरील अवलंबित्व हे कमी होऊन या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना चांगल्या प्रकारे उत्पन्नाची साधनं या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून देखील प्राप्त झालेली आहे. तर अशा या सहकारी प्रक्रिया उद्योगांमधील सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी आणि दुग्ध सहकारी संस्था या वेगवेगळ्या प्रकारच्या सहकाराअंतर्गत प्रक्रिया उद्योगांचं देशाच्या ग्रामीण विकासासाठी, रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आणि सामाजिक विकासामध्ये महत्त्वाचं स्थान या ठिकाणी मानलं गेलेलं आहे. निश्चितच या व्हिडिओमध्ये जे सहकारी प्रक्रिया उद्योग आहेत की ज्याची आपल्याला सखोल माहिती प्राप्त झाली असणार आहे अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.